वस्तूसे, मग त्यांच्याकडे असलेला माल इतरांना देतात आणि निक्क आपण घेतात असं काही आहे का? काही काही जण हॉटेल घालतात, लोकाला जेव घालतात आणि आपण घरचा डब्बा आणून जेवतात. बरोबर आहे का? तुम्ही बघा काही काही ठिकाणी लय छान लोक का बरं हो म्हणले की मला हॉटेलचं होईना हो पचना हो म्हणते, मग तेही अन्नच आहे, पण लोकाला तुम्ही चारताय आणि घरचा डब्बा तुम्ही आणून जेवताय. मग तुकोबार आहे तसं केलेलं आहे का? तसं केले. मुखी गातो गीत वाजवितो टाळे, नाचत रावळे प्रेमे सुखे. तरी देखील तेच जे माल त्यांच्याकडे आहे, लोकालाही तेच, स्वतःलाही तेच. सोपं मंत्र जगताला दिलं, जे त्यांच्या गुरुनी सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. झाकून ठेवले तर मंत्र देखील काही काही लोकांचे मंत्र राहतात का नाही माहिती नाही. बुट 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 मंत्र. पण वारकरी संप्रदायामध्ये बुटबुट मंत्राला महत्व काय महाराज? काय येतात बुटबुट मंत्र? येणार ना? वा मला तर शंकाच येते बुटबुट मंत्राची. जे आपण मंत्र म्हणतो ते मंत्र उघडा मंत्र रामकृष्ण हरी जगताला दिले. त्या रामकृष्ण हरी उघड्या मंत्रामुळे जगताचं कल्याण होतं. मग कोण तर उग पुढे बसून घेऊन जर बुटबुट करला तर लय विश्वास ठेवू नका. तुमचं तुम्ही पाठ करा मंत्र. होय, कोणतं मंत्र माहिती? जरा जोरात म्हणा सगळ्यांनी, जरा जोरात म्हणा. कोणता मंत्र? मंत्र कोणता? मग आता तुम्हाला येते का नाही मंत्र? तुम्हाला येते का नाही मंत्र? मग तुम्ही मी झालो का नाही मांत्रिक? काय तर झालं की आपला पण मंत्र घालायचं. ह्याच्यावर विश्वास जर ठेवला, ह्याच्यावर विश्वास ठेवून रामकृष्ण हरी म्हणा. विश्वास आणि श्रद्धेशिवाय गुण येत नाही. बऱ्याच मांत्रिकांना, मोठ्या मोठ्या मांत्रिकांना कुणाकडे तर दुसऱ्याकडे जावं लागतं, कारण त्याचा विश्वास त्याच्या मंत्रावर. म्हणून देवाला देवाच्या नावावर विश्वास नाही. तुम्हाला आम्हाला दूरची गोष्ट, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा, तो संतांनाच कळाला. आणि संतांनी आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता सकळांना सांगून शहाणा करून सोडण्याचं कार्य साधू संतांनी केलं. मग ते घेण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, मुखानं भगवंताचं नाम घेण्यासाठी जटा राखावं लागतं का? भगवे वस्त्र परिधान करावं लागतं का? भस्म धारण करावं लागतं का? बायको सोडून द्यावं लागतं का? घर सोडून रानात जाऊन राहावं लागतं का? हे काही करायची गरज नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
तीर्थाटे भ्रमण, हे सगळं दिखाव्यासाठी आहे. त्याच्यासाठी भगवत प्राप्तीसाठी सुलभ साधन म्हणजे भगवत नाम चिंतन आहे. नाम घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतातच, अशातला भाग नाही. काही जर करावं लागलं तर भांडवल गरज आहे का नाही? कुणबिक करावं म्हणलं, कुणबिक पूर्वी लागतो त्या सगळ्या गोष्टी. चांगलं नीट जर कोणती जर दांडी दिसली, शेतकऱ्याची नजर का भारी आहे दांडी का, दांडीच्या उपयोगाचं आहे. चांगलं जर आपट्याचं झाड दिसलं, वा जुवाच्या कामाचं आहे, बरोबर आहे का नाही? दिंडाला जर कोणतं उपयोगी आलं, वा चांगलं आहे, लक्ष जातं का नाही? मग वारकरी संप्रदायामध्ये काही भांडवल नाही. भांडवल या सगळ्या भांडवलाला महत्वच नाही. भांडवलाच मुखी नाम हाती मोक्ष. मग पायानं मोक्ष नावाच्या गावाला जायची गरज नाही. मोक्ष नावाच्या गावाला जर जायचं असेल, तिथला प्रवास करायचा असेल, पायानं नाही, विमानानं नाही, मोटरसायकलनं नाही, कारनं नाही, तर तिथं मोक्ष नावाच्या गावाला जाण्यासाठी मुखार भगवत नाम चिंतन आणि हातामध्ये मोक्ष याची गॅरंटी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा राय देतात. कारण त्यांच्याकडे असलेला वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तुसे, तो माल नाही काय, गॅरंटीचा आहे. बरोबर आहे का नाही? गॅरंटीचा आहे. तत्क्षणी त्याचा रिझल्ट आहे. मग त्याच्यासाठी भस्मदंड नलगे काठी, ह्या सगळ्या गोष्टी जरी गरजेच्या वाटत असल्या तरी त्याच्याशिवाय मोक्ष मिळू शकत नाही असं नाही. त्याच्याशिवाय देखील सगळ्यात मोठं महत्वाचं साधन संपत्ती काही असेल तर ते म्हणजे नाम आहे. नाम हे सार आहे भक्ती मार्गातलं, आणि त्या नाम साराचेही सार आहे. आणि ते जर आपण जर घेतलं तर निश्चितपणे मोक्ष आहे. काही वेड वाकड काय, आपण काहीतरी मोठे मोठे मंत्र म्हणतो, तंत्र म्हणतो, त्या माध्यमातून लोकांना काहीतरी भुलवण्याचं योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, त्या सगळ्या गोष्टीला थारा न देता नामचिंतनाला साधू संतांनी विशेष अशा प्रकारचं महत्व दिलेलं आहे. म्हणून ते नाम कोणतं? वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. विठ्ठल नाम हे सर्वात सोपं सुलभ साधन आहे. आणि त्या विठ्ठल नामामध्ये तिन्ही देवाचं त्रिवेणी संगम आहे. विठोबा रखुमाई तीर्थाटे भ्रमण. तीर्थाला जरी गेलो आपण, तीर्थाला जाऊन भगवंताचं नामचिंतन जर नाही केलं, पंढरपूरला गेलो, चंद्रभागेत स्नान केलो, पाणी कुठं चांगलं आहे, पाणी कुठं चांगलं आहे, मोकळी जागा कुठं आहे, कुणीकडे बसाव, तिकडे जावं का इकडे जावं, याचा विचार करण्यातच आपला वेळ जातो. वर आलो, वर आल्याच्या नंतर दुकानं बघतो आपण, तिथं का मिळतंय, तिथं का मिळतंय, येताना सोल मिळाला तरी घेऊन येतो, लेकराच्या टोप्या मिळाल्या तरी घेऊन येतो, बरोबर आहे का नाही? मग तिथं गेल्याच्या नंतर आपण वस्तूकडे ध्यान देतो, चमकदार वस्तूकडे ध्यान देतो. पण जे तिथं गेल्याच्या नंतर तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या मुखामध्ये जे मुख्य माल राहावं ते राहतच नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तिथं जाऊन जर भगवंताचं नामचिंतन मुखात नसेल तर काही अर्थ नाही. म्हणून भगवंताचं नाम हे मुख्य आहे. जेव्हा केव्हा ज्यांनी कोणी कितीही जर गडगंज श्रीमंती जरी मिळवली तर त्याचं श्रेय भगवंताला देतात. की तुमच्या गावाचं नाव शिवाजीनगर आहे, काय
शिवाजीनगर चंदनहळ्ली तर आहेच, पण इथं विशेष याला काय म्हणतात, शिवाजीनगर. नुसतं शिवाजी नाही, छत्रपती शिवाजीनगर. आणि जो राजा, अद्वितीय राजा, अनेक राजे होऊन गेले, भोगमय जीवन जगून राजकारभार करून आज त्यांचं नाव नेस्तनाबूत झालं. पण असा एक अद्वितीय एकमेव राजा ज्याचं नाव आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कारण की तो राजा कधीही अहंकार केला नाही. हे स्वराज्य व्हावे ही कोणाची इच्छा? स्त्रीची इच्छा. स्त्री म्हणजे जगदीश्वर, स्त्री म्हणजे शंभू महादेव, स्त्री म्हणजे पंढरीश परमात्मा. बरोबर आहे का नाही? स्त्री म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या चैतन्य शक्तीचा आदराने नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराज त्याचं श्रेय त्या भगवंताला देतात. हे हिंदवी स्वराज्य पावे ही स्त्रीची इच्छा. म्हणून आजही शिवाजी महाराजांचं नाव चराचरामध्ये घेतलं जातं. सगळेजण आदरानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. आणि महाराजाचं नाव घेत असतानाच महाराजाच्या नावाच्या आधी आदिमाया शक्ती असलेल्या मा जगदंबेचं नाव घेतलं जातं. बरोबर आहे का नाही? जगदंबेच्या नावाबरोबर हर हर महादेवाची गर्जना केली जाते. बरोबर आहे का नाही? वारकऱ्यांनाही स्वराज्याचा धारकरी करणारा अप्रतिम राजा जर कोणता होता तर तो छत्रपती शिवाजी महाराजच. ओम नमो जगदंबे, ओम नमो जगदंबे, नमन तुझ्या अंबे, करुण प्रारंभे दफा भरता पतुम दुनियाचा, दफा भरता पतुम दुनियाचा. चाहे रहा शिवभक्ताचा प्राण, चाहे रहा शिवभक्ताचा प्राण, गातो जीवन मुझे गुणगानी, गातो जीवन मुझे शांत शांत.
सामर्थ्य आहे. विठ्ठल नामामध्ये सगळं काही शांत होतं. बरोबर आहे का? विठ्ठलाच्या नामामध्ये तुमचं सामर्थ्य आहे. भस्मदंडाला लगे काठी तीर्थाटी भ्रमाना वैष्णवाचा मालकरा पुरा बसतोसी ज्ञानेश्वर माऊली
नाही भेटे देवाची. भगवान परमात्म्याला जर भेटायचं असेल, कसल्याही प्रकारची आडकाठी येत नाही ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असेल. भक्ताला जर देवाला भेटायचं असेल, मोठी साधना करण्याची गरज नाही, नामचिंतन ही सर्वात मोठी साधना आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव आणि भक्ताला भेट घडवून देणार दुआ जर काही असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम. बरोबर आहे का? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि नाम हे तिघ एकत्रित आल्याच्या नंतर तिथं त्रिवेणी संगम आहे. मारुती आणि प्रभू श्री रामचंद्र दोघे एकमेकाला भेटतायत. भेटत असताना आहेत किती जण? तिघ. दिसतात किती जण? दोन. तिसरं गुप्त रूपामध्ये भगवंताचं नाम आहे. म्हणून नामाशिवाय भगवंताला भेटणं अशक्य आहे. बरोबर आहे का? म्हणून आज अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफत असताना भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व विशद करण्याबरोबरच मोक्षाचा सुलभ साधन म्हणजे भगवत नामचिंतन असल्याचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करतात. म्हणून आपल्यासाठी अवघड असलेला परमार्थ आणखीन सोपा करून सांगण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करतात. म्हणून आज या ठिकाणी तुम्हा सर्वांसमोर या उच्च कोटीच्या अभंगाचं अर्थ समजावून सांगत असताना जर काही उणेवा राहिल्या असतील, विनोदाचा प्रसंग अतिशयोक्ती झालेला असेल, बोलिलेले पुरे वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही सर्वजण ज्येष्ठ मंडळी आहात, श्रेष्ठ मंडळी आहात. म्हणून जे काही वाकडे बोल असतील भगवान परमात्म्याने जसं करून घेतली तशी सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयास
वाकुडे का नीट देव जाणे. निश्चितपणे आपल्याला जर ती सेवा आवडलेली असेल, साळंकी मंजुळ बोलत सेवाणी सी कविता धनी वेगळा तो. म्हणून आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सर्व वारकरी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व महाराज मंडळी सगळ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यामुळं आज तुम्हा सर्वांच्या समवेत भगवत नाम चिंतनाचा आनंद लुटण्याचा योग मला देखील या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा भगवत नाम चिंतन हे सुलभ साधन असल्याचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आम्ही ते नाम घेऊन धन्य होऊ. ते सुलभ साधन आहे आणि ते घेता क्षणी आपल्याला निश्चितपणे त्याची फलश्रुती आहे असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या, या गावाचं ग्रामदैवत असलेल्या मारुतरायाच्या, ज्यांच्यामुळे या गावाला शिवाजीनगर असं नाव पडलं, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा, जाणता राजा, राजा शिवछत्रपतींच्या सर्व टाळकरी, वारकरी, ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतलेल्या असतील, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी वाढण्याची सेवा करत असतील, ज्यांनी ज्यांनी विणाचा पहारा देत असतील, जे जे ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसलेले असतील, गाथा भजनाला येत असतील, हरी जागर करत असतील आणि सगळे घरी गेल्याच्या नंतर देखील काही लोक मंडपात राहत असतील, त्या सर्वांच्या चरणावरती झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठाल जय जय विठाल. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह